कावेरिका नर्मदयो पवित्रे समागमे सज्जनतारणाय सदैव मान्दातृपुरे वसन्त मोङ्कारमीशं शिवमेकमीडे याचा अन्वय असा होतो, सज्जन तारणाय कावेरिका नर्मदयोः पवित्रे समागमे मान्धातृपुरे सदैव वसंतम ओंकारम ईशम शिवम एकम ईडे. अर्थ असा होतो, सज्जन तारणाय, सज्जनांना मुक्ती देण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. कुठं आला हा देव? कावेरिका नर्मदयोः, कावेरी आणि नर्मदा यांच्या पवित्रे समागमे, पवित्र समागमाच्या जवळ. कारण नर्मदा तर तिथं आहेच ना, कावेरी पुढे आहे थोडी, म्हणजे मग समागमाच्या जवळच झालं. समागमाच्या जवळ अजून मान्धातृपुरे, मान्धाता राजाची पूर म्हणजे नगरी, त्या नगरीमध्ये हा सदैव नेहमीच वसंतम राहतो, म्हणजे ओंकारेश्वर. इति ओंकारम ईशम, त्या परमात्म्याचं नाव काय आहे? ओंकार. याला ओंकार का म्हणता माहिती आहे बरोबर? त्या नगरीचा आकार वरून जर काढला फोटो तर ओम सारखा निघतो. आणि मान्धाता डोंगर आहे तिथं 10-11 किलोमीटर. रामदादाने एका दमात प्रदक्षिणा केली होती. ओंकारेश्वर, त्या डोंगराचं नाव मान्धाता आहे. काय डोंगराचं नाव? तर तिथं प्रदक्षिणा केली जाते तिथे. ओंकारम ईशम, ओंकार परमात्मा, ईश ओंकार नावाचा ईश्वर असा शिव महादेव कल्याण स्वरूप, त्या अशा शिवाला एकालाच, एक स्वरूप असणाऱ्या त्या शिवालाच ईडे, मी त्या शिवाची स्तुती करतो.